नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ बघूया, रिसर्च मॅनेजमेंट महाराष्ट्र परिचर्या परिषद। माझ्याकडे थोडकीच नोट आहे। हा प्रश्न विचारला जातो, बऱ्याच प्रश्नांमध्ये विचारला आहे। तुमच्याकडे अजून नोट्स असतील तर याच्यामध्ये ॲड करा। मला थोडक्यात माहिती आहे ते मी सांगते। तर महाराष्ट्र परिचर्या परिषद हे महाराष्ट्रातील परिचारिका आणि मिडवायफरी या व्यवसायाचे नियमन आणि उच्च दर्जाचे शिक्षण नियोजित करण्यासाठी स्थापन केलेली एक नियामक मंडळ किंवा संस्था आहे। महाराष्ट्र परिचर्या परिषद कशी आहे तर हे महाराष्ट्रातील परिचारिका आणि मिडवायफरी या व्यवसायाचे नियमन आणि उच्च दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेली एक नियमन मंडळ किंवा संस्था आहे। याला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हटलं जातं। महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे मुख्यालय मुंबई येथे आहे। ती काम काय करते? महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे कार्य काय आहे तर महाराष्ट्र परिचर्या परिषद ही सार्वजनिक हितासाठी समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीचे महत्त्वाचे कार्य करते। तर ते कशा प्रकारे? तर ज्या एज्युकेटेड ज्या शिक्षण घेतलेल्या म्हणजे प्रशिक्षित नर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करून नोंदणी केली जाते। ठीक आहे, मग त्यांनी ते काम करण्यासाठी किंवा ते सर्टिफिकेट बघून त्यांना नोकरी दिली जाते किंवा आपण म्हणतो व्यवसायाची संधी, नोकरीची संधी त्यांना दिली जाते। पण मग ह्याच्यामुळे काय होतं तर अशा नोंदणीमुळे समाजामध्ये त्यांच्यावरती येणारा जो आपण म्हणतो कदाचित प्रशिक्षित जर परिचारिका नसेल तर मग लोकांवरती उपचार कसे करणार, त्यांना चुकीचं जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये आपण म्हणतो प्रतिबंध होऊ शकतो त्याच्यामुळे। तर मी हा सांगण्याचा माझा मुद्दा होता हा। तर महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे कार्य काय तर समाजाचे आरोग्य म्हणून म्हणजे हे लिहिले मी, आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे कार्य कसं करतं ते हे की प्रशिक्षित जे आहे त्यांची नोंदणी करायचं कार्य करते। म्हणजे नर्सिंग आणि मिडवायफरी व्यवसायाचे नियमन करणे, उच्च दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण देणे, नर्सिंग म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचं कार्य करते। म्हणजे नोंदणी कसे? राज्यातील नर्सेस ज्या आहेत, दाई, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ्स म्हणजे ANM आहे, त्यांची नोंदणी केली जाते याच्यामध्ये यांच्याकडे महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये। तर शिक्षणमध्ये काय? नर्सिंग शिक्षण संस्थाने अभ्यासक्रमांना मान्यता देते। नर्सिंग शिक्षण संस्थाने अभ्यासक्रम आहे त्यांना मान्यता दिली जाते। अभ्यास म्हणजे राज्यातील नर्सिंग अभ्यास नियंत्रित करते जेणेकरून नर्सेस नैतिकतेचे सूत्र पाळतात। अभ्यास जो आहे तो नियंत्रित करते जेणेकरून नर्सेस जे आहे ते नैतिकतेचे सूत्र पाळतील। त्याच्यानंतर परीक्षा, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी आणि म्हणजे जे पेशेवर असतात त्यांच्यासाठी परीक्षा घेते। त्याच्यानंतर नवीनीकरण आणि पुनर्संचय, मग नर्सिंग नोंदची नवीनीकरण आणि पुनर्संचय करणे म्हणजे कसं तर आपल्याला एक व्हॅलिडिटी दिली जाते नर्सिंग आपली नोंदणी केल्यानंतर। तर ती नोंदणी केल्यानंतर आता मी रजिस्ट्रेशन केलं आहे, माझी व्हॅलिडिटी होती 2022 पर्यंत। त्याच्यानंतर मी पुन्हा नोंदणी करायची, नवीनीकरण करायचं त्याचं। तर ह्याचं काम करते महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल। त्याच्यानंतर ऑनलाईन नोंदणी म्हणजे नर्सेससाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा प्रदान करणे। कारण तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आता दिलं जातं तर ते त्याची मुदत असते 2025, म्हणजे इवन तुम्हालाच नाही तर डॉक्टरांच्यासुद्धा नोंदणी सर्टिफिकेटच्या केल्या जातात। तर ते ऑनलाईन नोंदणी नर्सेससाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा प्रदान करणे, सत्यापन म्हणजे नर्सिंग योग्यता आणि नोंदणी सत्यापित करणे। डुप्लिकेट प्रमाणपत्र नोंदणी म्हणजे डुप्लिकेट प्रमाणपत्र तर कसं नोंदणी प्रमाणपत्र गमावल्यास किंवा नुकसान झाल्यास डुप्लिकेट जे प्रमाणपत्र आहे ते जारी करू शकते नर्सिंग काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र परिचर्या। चांगले प्रमाणपत्र, परदेशात नोकरी शोधणाऱ्या नर्सेससाठी चांगले प्रमाणपत्र ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल किंवा आपण म्हणतो महाराष्ट्र परिचर्या परिषद ही आपल्याला देते। तर अशा प्रकारे महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे कार्य आहे, त्याचं जे ऑफिस आहे जे तुम्ही नर्सिंग केल्यानंतर रजिस्ट्रेशन केलं जातं तर ते आहे मुख्यालय त्याचं मुंबई येथे आहे। मला तेवढीच माहिती मिळाली जी मी तुम्हाला सांगितले। हा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला माहीत असेल तर अजून ॲड करा। ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।